खरं म्हणजे वर्षानुवर्ष आपण पाहतोय की चंद्रपूर असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, इथे साहजिक आहे की हे प्रदूषण होत असतं. मग खाणी असतील, सिमेंटचं असेल, कोळशाचं असेल. बरं असं मंत्री महोदयांनी सांगितलं की हे काही एका रात्रीत बंद होऊ शकतं का? तर तसंही नाही आहे. कारण थर्मल पॉवर प्लांट्स आपण मान्य करून चालू की हे प्रदूषण करतातच. वर्षानुवर्ष जसं ताईंनी सांगितलं तर मी वयाचा आकडा की ते कॅल्क्युलेशन करत नाही. नाहीतर ताई मला नंतर फोन करून ओरडतील. पण पण हे खरं आहे की एवढे वर्ष तिथे प्रदूषण चालत आलेलं आहे. अनेक लोकांना त्रास होत आहे आणि परिस्थिती काही जास्ती काही बदलत नाही. बरं आपण एका रात्रीत हे बदलू पण शकत नाही कारण तो आपल्या देशावर अन्याय होईल. ज्याला आपण जस्ट ट्रान्झिशन बोलतो. आपण ग्रीन एनर्जीकडे चाललेलो आहे. आपण सोलर लावतोय, आपण बाकी सगळं करतोय. पण हा जो थर्मल पॉवर प्लांट आहे तो काही एका रात्रीत बंद होऊ शकत नाही. मग आपल्याला नेमकं काय काय करायला पाहिजे, काय उपाययोजना करायला पाहिजेत ह्याच्यावर मी देखील काही ठराविक त्यावेळी काम केलं होतं. मला त्यावेळी पण सुधीर भाऊंनी काही सल्ला दिला होता. काही स्थानिक तिकडचे लोक आहेत, जसं लीना बुद्धे ताई आहेत, त्यांना खास करून आपण ह्या समितीत घ्या. त्या नांदगावमध्ये काम करतात. बंधू धोत्रे आहेत तिकडचे, ते काम करतात. पण अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना ह्याच सूचना करणार आहे की पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या थर्मल पॉवर प्लांट्सचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ऑडिट होणं गरजेचं आहे की कुठच्या प्रकारचा कोळसा ते वापरतात, किती त्याचं त्या स्टॅकमधून बाहेर काही प्रदूषण येत असेल तर सल्फर डायऑक्साईड असेल, बाकीचे जे काही गॅस असतील ते किती येतात आणि काय एफिशियन्सी आहे. दुसरं, जसं ताई म्हणाल्या की त्या 6 वर्षाच्या असताना हे सगळं सुरू झालं, आत्तापर्यंत सुरू आहे. ताई, आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल प्रत्येक थर्मल पॉवर प्लांटला एक लाईफ असते. हे जे उल्लेख होत आहेत ह्या नागपूर जिल्ह्यातले असतील, चंद्रपूर जिल्ह्यातले असतील, ह्याचं लाईफ आता संपत आलेलं आहे. ह्याचं तुम्ही वाढवणार कसं, ह्याचं मॉडर्नायझेशन कसं करणार, हा देखील एक आपण विचार केला पाहिजे. या प्रत्येक थर्मल पॉवर प्लांटला FGD म्हणजे फ्लू गॅस डिसल्फरायझेशनचं युनिट हे लागणं गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारने एक अहवाल आणला होता की ज्या शहरांमध्ये 10 लाख लोकसंख्या नसेल तिथे FGD लावण्याची गरज नाही. पण मी केंद्रीय मंत्री महोदयांना पण लिहिलेलं आहे आणि आपल्याला देखील विनंती करतो की FGD आणि स्टॅकिंग हे आपण 100% कंपल्सरी करा. काही काही ठिकाणी FGD नसल्यामुळे किंवा स्टॅकिंग नसल्यामुळे प्रदूषण होतं. अध्यक्ष महोदय, ह्याच सोबत जो कोल वॉशरीजचा आपण विषय घेतलात, ताई, कोल वॉशरीज आपण सांगता ते 100% खरं आहे की आपण तिथे गेल्यानंतर, मंत्री म्हणून गेल्यानंतर एक सुद्धा कोल वॉशरी आपल्याला तिथे दिसणार नाही की अस्तित्वात नसणार. पण जर खरं पाहिलं, जर सरप्राईज व्हिजिट मारली तर तिथे कोल वॉशरीतला घाणेरडं काळं पाणी हे प्रत्येक शेतात हे सोडलं जातं. मी मंत्री असताना सरप्राईज व्हिजिट केली होती. गुडघ्यापर्यंत पाणी होतं, काळं पाणी. अक्षरशः हे जे कोट आहेत असं एवढं काळं पाणी होतं आणि भयानकरित्या ह्या सगळ्या शेतात सोडलं जातं. का सोडलं जातं? ह्या सगळ्या कोल वॉशरी जे इलिगल आहेत, हा खरं तर स्कॅम आहे की कोळसा येतो, तो घाणेरडा कोळसा त्या कोल वॉशरीत जातो, धुतला जातो, चांगला कोळसा बाहेर विकला जातो, परदेशी विकला जातो आणि घाणेरडा कोळसा हा परत आपल्या ह्या थर्मल प्लांटमध्ये येऊन हे फ्लाय ॲशचं निर्माण करतं. पुढचा टप्पा परत येतो. जसं मी सांगितलं, FGD असणं गरजेचं आहे, स्टॅकिंग असणं गरजेचं आहे, कोल वॉशरी असणं बंद असणं गरजेचं आहे. तसंच ताई, हे जे फ्लाय ॲशचा प्रकार आहे हा खूप भयानक आहे. खरं म्हणजे फ्लाय ॲश ही आपण रस्त्यांमध्ये वापरू शकतो, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये वापरू शकतो, आपण ब्रिक्समध्ये वापरू शकतो. पण दुर्दैवाने असं झालेलं आहे की अनेक ठिकाणी आता फ्लाय ॲश पॉन्ड जे इल्लिगल आहेत किंवा नॉन सायंटिफिक आहेत असे केले जातात. मी मंत्री असताना नांदगाव इथे, म्हणजे रामटेक इथेच नांदगाव गाव आहे, छोटंसं गाव आहे. त्याला काही ना, मला वाटतं 700-750 लोक असतील. तिथे ना कोणाला मताचा काही जास्ती प्रभाव पडतो त्यांच्या किंवा आवाजाचा पडतो. पण मी तिथे गेल्यानंतर अध्यक्ष महोदय पाहिलं की जवळपास 800 एकर जमीन, 7 ते 8 फूट. सुदीपभाऊ, मी खोटं बोलत असेल किंवा काही चुकीचं बोलत असेल मला करेक्ट करा, पण हे आपण देखील पाहिलं असेल, झाडाचं झाडं ही त्या पूर्णपणे ॲशच्या खालती गेली होती. मी ताबडतोब ऑर्डर दिले होते त्यावेळी की हे सगळं बंद झालं पाहिजे. फ्लॅश डिस्पोजल हे सायंटिफिकच झालं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही NHAIला विका, MSRDCला विका, प्रायव्हेट रोड कॉन्ट्रॅक्टर्सने विका, त्याच्यातून सरकारचा फायदा पण होईल. पण ॲश काय येते तर खराब कोळसा आपण वापरतो. बरं, ह्या कोल वॉशरीतून मग कोळसा तो खरा चांगला जो धुतला असतो तो कुठे जातो हे माहीत नाही. आणि ॲश पॉन्ड हे आपण पाहिलं असेल, जे ताई आपण उल्लेख केलात की सगळीकडे कोळसाची राख असेल, ती राख ह्या ॲश पॉन्डमधून येते. खरं तर हे ॲश पॉन्ड बंद झाले पाहिजेत. नांदगावचं देखील कालच बातमी आली ताई की ॲश पॉन्ड आता शेतकऱ्यांनी परत विचार करायला लागलेत, पिकं आम्ही लावू, पेरणी करू की ह्या ॲश पॉन्डमधून सगळीकडे ही राख जाते. तर मी आपल्या माध्यमातून विनंती पुन्हा एकदा स्पेसिफिक करीन की FGD आपण 100% कंपल्सरी करा. दुसरी गोष्ट, कोल वॉशरीज या बंदच झाल्या पाहिजेत. कुठच्या प्रकारचा कोळसा तिथे येतो हे बघा. तिसरं, ॲश पॉन्ड. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या थर्मल पॉवर प्लांटचा एन्व्हायरमेंटल आपण ऑडिट करा. ऑडिट केल्यानंतर खरं चित्र आहे ते आपल्या समोर येईल. नाहीतर इराई नदी असेल, सगळ्या नद्या असतील, ह्या सगळ्याच राख रांगोळी त्याची झालेली आपल्याला चला मंत्री महोदय. आपण थर्मल पॉवर स्टेशनचं ऑडिट करावी, ही अत्यंत योग्य सूचना आहे. आम्ही ऑलरेडी त्या मार्गावर आहोत, कारण त्याचं ऑडिट केलं पाहिजे. फ्लाय ॲशचा मुद्दा जो आहे तो पण अत्यंत गंभीर आहे. मी स्वतः थर्मल पॉवर स्टेशन
माझा मतदारसंघ असल्यामुळे मी त्याची प्रदूषणाची थोडी बहुत शिकार आहे. तर त्याच्याबद्दलही तो एक चांगला उद्योग जरी असला तरी त्याला त्याची वाहतूक कशी असावी, तिथे रस्ते कसे असेल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोळशाची पावडर किंवा फ्लाय ॲश हे नाही झालं पाहिजे, त्याच्यामुळे श्वसनाचे आजार होतात. हे अत्यंत कडक पद्धतीने हे करायला पाहिजे. याच्यासाठी फक्त पर्यावरण विभाग नाही तर आम्हाला त्याच्यामध्ये परिवहन विभाग, त्याच्यामध्ये उद्योग विभाग आणि ऊर्जा विभाग ह्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. पण ह्यांचं ऑडिट, पल्युशन संबंधातलं ऑडिट आम्ही नक्की करणार आहोत. आणि आपण सांगितलं ते म्हणजे आपण फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन कंपल्सरी करावं. तर त्याच्यामध्ये सुद्धा आता आपण केलेलं आहे. आणि आता ही जी तिथली चंद्रपूरचा जो उद्योग आहे त्यांनी त्याच्यासाठी केंद्र शासनाचा त्याला परवानगी लागते. त्यांनी 10 जानेवारीला त्याचा अर्ज केलेला आहे. ते ऑनलाईन त्यांचं सगळं म्हणजे ते फॉर्म वगैरे भरावा लागतो आणि मग त्यांना तिकडनं प्रेझेंटेशनसाठी कॉल येईल आणि मग त्यांना परवानगी मिळेल. ते हे तर आता तात्काळ होण्याच्या मार्गावर आहे. सगळीकडे जिथे आवश्यक आहे तिथे कंपल्सरीच आहे, पण ते बसवलं गेलं पाहिजे. तसं तर सगळ्या पर्यावरणाचे नॉर्म्स कंपल्सरीच आहेत, पण त्याचं तिथे कुठे पाळलं जातंय का नाही हा मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी ऑडिट हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आम्ही ते करू. सजेशन फॉर ॲक्शन. अरे मंत्री महोदय, ते ॲश बद्दल बोलले होते, ॲश पॉन्डच्या संदर्भात बोलले होते. एक मिनिट माननीय आदित्यजी ॲश बद्दल बोलले होते, त्या संदर्भातलं उत्तर त्यांचं ॲश पॉन्डच्या संदर्भात. तेच सांगितलं ना, फ्लाय ॲश जी आहे ते ॲश पॉन्ड जे आहे त्याला ज्या पद्धतीने तिथे एक वेगळाच प्रकार असतो, एक तिथल्या लोकल ज्याच्याकडे खूप ताकद आहे तो व्यक्ती त्या ॲशचा सगळा काम करत असतो. तर त्याला कसं जास्त त्याला मला मदत लागेल ऊर्जा विभागाची, कारण ते माझ्याकडे येत नाही, मी फक्त प्रदूषणापुरतं मर्यादित. पण ऊर्जा मंत्र्यांशी बोलून त्याला कसं आपल्याला अजून चॅनलाइज करता येईल त्याच्यामध्ये आपण काम करू. जोरगेवारजी. आज